शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुमिटोमो कंपनीच्या मिओथ्रिन या कीटकनाशकाविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, त्याचे मोड ऑफ ॲक्शन असेल, तसेच ते कोणकोणत्या किडींना नियंत्रित करते व त्याचे वापरण्याचे प्रमाण, अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपल्या पिकात लाल कोळी, रसशोषक कीड तसेच अळीचा जर का प्रादुर्भाव झाला असेल तर त्यांच्या नियंत्रणासाठी आपण सुमिटोमो कंपनीचे मिओथ्रिन जर का वापरले तर आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी मिळत असते. तर आज आपण मिओथ्रिन या कीटकनाशकाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला मिओथ्रिन या कीटकनाशकाविषयी संपूर्ण माहितीही मिळेल. शेतकरी मित्रांनो, सुमिटोमो कंपनीच्या मिओथ्रिन या कीटकनाशकात आपल्याला फेन्पोपॅथ्रिन हे 30% EC फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पाहावयास मिळते. तर शेतकरी मित्रांनो, याची जर का आपण मोड ऑफ ॲक्शन बघितली तर हे अत्यंत प्रभावी असे अंतर्ग्रहण व कॉन्टॅक्ट कीटकनाशक आहे. म्हणजे कीटकांनी खाल्ले किंवा त्यांचा संपर्क झाला तर हे त्यांना पॅरलाइज करून त्या ठिकाणी मारत असते. तसेच हे नवीनच सिंथेटिक पायरोथ्रेड गटातील कीटकनाशक आहे व याच्यात आपल्याला क्विक नॉकडाऊन ॲक्शनसुद्धा पाहावयास मिळते. म्हणजे किडी जर का याच्या संपर्कात आल्या तर किडी लगेच त्या ठिकाणी मारल्या जात असतात. तसेच याचा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो तर मिरची, कापूस, वांगी, भेंडी अशा विविध भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण मिओथ्रिन या कीटकनाशकाचा वापर करू शकतो. शेतकरी मित्रांनो, तसेच याचे प्रमाण आपण काय घेऊ शकतो तर याचे प्रमाण आपण 0.5 ते 1 मिली प्रति लिटर पाण्यासाठी आपण फवारणीसाठी घेऊ शकतो. तसेच आपल्याला जर का एकरी वापर करायचा झाला तर एकरी आपण 100 ते 200 मिली प्रति एकर याचा फवारणीसाठी वापर करू शकतो. तसेच हे कोणकोणत्या किडींना आपल्याला नियंत्रण देत असते तर थ्रिप्स, पांढरी माशी, लाल कोळी, बोंडआळी, लष्करी आळी, शूट बोरर, फ्रूट बोरर, तर अशा विविध किडींवरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी मिओथ्रिन हे कीटकनाशक देत असते. शेतकरी मित्रांनो, याचा वापर करत असताना आपण बुरशीनाशकासोबत, टॉनिकसोबत किंवा इतर जे काही वॉटर सोल्युबल खतं येतात तर त्याच्यामध्ये मिक्स करून आपण याची फवारणी करू शकतो. कुठल्याच प्रकारे आपल्याला अडचण निर्माण होत नाही. तसेच याची जर का आपण रेनफास्टनेस बघितली तर रेनफास्टनेस ही 2 तासांची आहे. म्हणजे फवारणी केल्यावरती 2 तासांनी जरी पाऊस आला तरी आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी किडींवरती आपल्याला मिळून जात असते. शेतकरी मित्रांनो, हे एक चांगले कॉन्टॅक्ट व अंतर्ग्रहण प्रणालीवरती आधारित असे कीटकनाशक आहे व याचा वापर आपण विविध रसशोषक कीड, आळी नियंत्रणासाठी आपल्या पिकामध्ये आपण वापर करू शकतो. तरी कंपनी लेबलच्या सल्ल्यानुसार जर का आपण वापर केला तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट हे मिळतील. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण सुमिटोमो कंपनीच्या मिओथ्रिन या कीटकनाशकाविषयी माहिती घेतली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.